राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आजपासून तुमच्या बँक खात्यात बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता 100% जमा होणार आहे. म्हणजेच की बघा, शेतकऱ्यासाठी आज लॉटरी लागलेली आहे. आता नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आज जमा होणार आहे. राज्यातील बघा 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचे 2,000चा 8वा हप्ता आज जमा होत आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा शेतकरी मित्रांनो 2,000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे आणि हा निधी थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. कारण की बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा 2,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि आता सगळ्यात म्हणजे बघा 93 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2,000 रुपये प्रमाणे बघा 8वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि पीएम किसानचा बघा 22वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता नमोचा 8वा हप्ता आजपासून जमा होणार आहे. त्याचप्रमाणे आता बघा नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. म्हणजेच की बघा, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून ही नमोची जी का योजना ही चालवली जाते. आणि शेतकरी मित्रांनो बघा, कालच पत्रकाराला बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकाराला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला. तेव्हा स्पष्टपणे फडणवीस साहेबांनी उत्तर दिले की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आम्ही जमा करणार आहोत. आता बघा कधी जमा करणार आहोत. सर्वप्रथम बघा, यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता बघा, आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी शेतकरी मित्रांनो बघा 2,000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे. ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचं ठरवलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना देऊन सुद्धा टाकलेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं स्पष्ट केलेलं आहे. आणि आता आम्ही शेतकऱ्याला बघा 2,000 नमोचा 8वा हप्ता जमा करणार आहोत. कारण की बरेच दिवस झालेले आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यात अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही. कारण की बघा, शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झाला, मात्र आता बघा, आता नमोचा 8वा हप्ता आज जमा करण्यात येणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली. तसेच बघा, नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा 22वा हप्ता मिळाला, म्हणजे की 2,000 रुपये 22व्या हप्त्याची जमा झालेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच की म्हणायला झालं तर बघा, ज्या शेतकऱ्याला आता बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसानचे बघा पैसे जमा झालेले असेल, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे. स्वतः बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक आहे का, ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नसेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. आता त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची योजनेची लाभार्थी असेल आणि तुम्हाला 22व्या हप्त्याचे 2,000 बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील, तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हा पैसे आज सोडण्यात आलेले आहे तुम्ही नक्कीच पाहायचं आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, आज शेतकऱ्यासाठी डबल खुशी होणार आहे. कारण की आज पीक विम्याचे सुद्धा डायरेक्ट 100% शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या शेतकऱ्याला आज पीक विम्याचे पैसे मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही, संपूर्ण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे बघा, आज वाटपाचा पहिला दिवस आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता या 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी 2,000 बघा नमोचे 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सरकारने बघा 2,000 कोटी रुपये बघा 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये पैसे सोडण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आता बघा, मागील वेळी बघा शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता. कारण अनेक बँकांमध्ये लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते आणि शेतकऱ्याला वाटलं की आज आमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही आणि कोणत्या कारणामुळे बघा शेतकऱ्याच्या खात्यात ते पैसे जमा झाले नव्हते. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता ते काही बँकचे आयएफएससी कोड नव्हते. तसेच अनेक छोट्या मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण झालेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्याच्या बँकेमध्ये हे पैसे जमा झालेले नव्हते आणि त्यामुळे बघा सरकारने फक्त आता 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे, ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे 100% नमोचा हप्ता
आज जमा होणार आहे. त्याचप्रमाणे अशा 12 बँकेची यादी सरकारनं तयार केलेली आहे आणि ती 12 बँकेमध्ये या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळत आहे. यासाठी बघा 2,000 कोटी रुपयाचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधव हे नमोचे 2,000 रुपयाचं जमा झालेलं आहे, असं त्यांच्या बँक खात्यात SMS सुद्धा येत आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर आता पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता वितरित करण्यात येणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे. PM किसानचे जे लाभार्थी होते त्यांच्या यादी बँकेनं आम्ही देऊन टाकलेली आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्याला PM किसानचा 22वा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता नमोचा 8वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. आता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम तुम्हाला PM किसानचा 22वा हप्ता मिळाला का? बघा, जर मिळाला असेल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे. कारण की पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यात जशा प्रकारे PM किसानचे 2,000 आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यात म्हणजेच की बघा, नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये आज पहिल्याच्या दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बघा, जशा प्रकारे तुम्हाला PM किसानचे 2,000 आले तशाच प्रकारे नमोचे 8वा हप्ता सेम टू सेम PM किसान प्रमाणेच तुमच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहे. सर्वप्रथम आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे? सर्वप्रथम बघा छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा कोल्हापूर, जळगाव आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा नंदुरबार, नांदेड, बीड, बुलढाणा, लातूर, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा जालना, परभणी, यवतमाळ, धाराशिव, पुणे, अकोला आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्यांच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसलेच अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आपण ज्या जिल्हे सांगितलेले आहे त्या ज्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज 100% तुम्हाला नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक आणि SBI बँक या सरकारने बँक निवडलेल्या आहे आणि यात बघा या यादीत ही यादी देण्यात आलेली आहे. या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, आपण काय तुम्हाला ते बँकेची यादी सांगितलेली आहे. त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं ओपन असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, नमोचा 8वा हप्ता 100% आणि पात्र शेतकऱ्याच्याच खात्यातच जमा होणार आहे. आता पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही जाहीर करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आज शेतकरी मित्रांनो बघा 14 जिल्ह्यातच पैसे जमा होणार. आता ज्या शेतकऱ्यांचे बघा अजून सुद्धा त्यांना पैसे जमा झालेले नसेल अशा शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची नाही. त्यांच्या बँक खात्यात बघा उद्या नाही तर परवा 24 घंट्याच्या आत तुमच्या खात्यात बघा 2,000 रुपये जमा नक्कीच होणार. आणि जर काही प्रॉब्लेम वाटत असेल व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.